आज बघूया झटपट होणारी कुरडईची भाजी. सोपी आहे आणि टेस्टीसुद्धा लागते. उन्हाळी वाळवण पदार्थ सगळ्यांचे करून झाले असतील आणि कुरडईसुद्धा बनवली असेल तर ही कुरडईची भाजी एकदा बनवून बघा. उन्हाळ्यामुळं तसंही रोजच प्रश्न पडतो भाजीला काय करायचं काय करायचं, तर ही झटपट होणारी कुरडईची भाजी तुम्ही बनवू शकता. चला बघूया रेसिपी. त्याच्यासाठी एका भांड्यात पाणी घेतले आणि 4 ते 5 कुरडई याच्यात भिजत ठेवायच्या. 5-7 मिनटासाठी भिजत ठेवायच्या. कुरडया पाण्यात बुडेपर्यंत पाणी ओतायचं आहे आणि एक 5-7 मिनिटानंतर यातलं पिळून पाणी काढायचं. अगदी हलकंसं पिळायचं आणि कुरडया पिळून झाल्यानंतर याला तोडून घ्यायचं आहे किंवा मग पाण्यामध्ये टाकतानाच कुरडई तोडून भिजत घालू शकता. आता हे तोडून घ्यायचं, असं वेगवेगळं करून घ्यायचं आणि इथे सगळ्या कुरडया तोडून झाल्यात. आता फोडणी बनवूया. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं, जिरं मोहरीची फोडणी केली, कढीपत्ता घातला आणि भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. डब्याला देण्यासाठी सुद्धा एक सोपी भाजी रेसिपी आहे ही आणि भाकरीसोबत चपातीबरोबर एकदम मस्त लागते किंवा मग अशीच सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर कांदा छान फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात टोमॅटो घातला आणि टोमॅटोसुद्धा चांगला 1-2 मिनिटं तेलामध्ये मऊ होऊ द्यायचा. आता याच्यामध्ये मसाले म्हटलं तर फक्त हळद आणि लाल तिखट हेच घालायचं. तुम्ही ही भाजी हिरवी मिरचीचे तुकडे घालूनसुद्धा करू शकता, लाल तिखट घालायचं नसेल तर. 2 मिनटं तेलामध्ये लाल तिखट फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये कुरडया घालायच्या. चवीनुसार मीठ घालायचं आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट केले. कूट जाडसर करायचं म्हणजे भाजी छान टेस्टी लागते. आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं. वरून कोथिंबीर घालायची. 1-2 मिनटं याला वाफवून घ्यायचं आणि इथे तयार झालेली आहे झटपट अशी कुरडईची भाजी. कुरडया जर भिजवल्या तर अगदी 3-4 मिनिटामध्ये ही भाजी होते. उन्हाळ्यात तर भाजीपाला मिळत नसल्यामुळं रोजच प्रश्न पडतो की भाजीला काय बनवायचं, तर ही कुरडईची भाजी बनवू शकता. या भाजीसाठी कोणत्याही जास्तीच्या मसाल्यांची गरज नाही. फक्त लाल तिखट, हळद वापरून ही भाजी खूप टेस्टी होते. चला तर मग तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने ही झटपट होणारी कुरडयाची भाजी बनवून बघा. नक्की आवडेल तुम्हाला ही.